श्रीराम अध्याय क्रमांक 51. श्रीराम. आजच्या अध्यायामध्ये सुद्धा जसं मी म्हटलं की अनेक गोष्टींची माहिती आहे, पण माहिती चांगली आहे तशी, की त्याने म्हटलं की सूर्याची पण त्याने थोडीशी माहिती दिली की सूर्य जो आहे हा अर्थात तुम्हाला माहिती की भ्रमण चालू असतं सर्व नक्षत्रांचं, आणि जेव्हा सूर्य हा मेष किंवा तुळू राशीमध्ये असतो, तूळ, तेव्हा दिवस आणि रात्र समान होतात, की दिवस पण लहान नाही आणि रात्रही लहान नाही, दोन्ही समान. बाकीच्या वेळेस आपण बघतो कधी दिवस मोठा असतो, कधी रात्र मोठी असते. अर्थात आपल्याला इंग्लिश महिन्याप्रमाणे माहिती आहे की 21 डिसेंबर आणि 22 जून असं मानलं जातं की 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस आहे इंग्रजी महिन्याप्रमाणे, आणि 21 जून हा सर्वात लहान दिवस मोठा दिवस आहे असं मानलं जातं, की त्यावेळेस सूर्य जो आहे तो जास्त वेळ असतो. अर्थात आपल्या याच्याप्रमाणे त्यांनी म्हटलं की सूर्य जेव्हा मेष किंवा तूळ राशीमध्ये असतो तेव्हा मात्र दिवस आणि रात्र समान होतात. एरवी मात्र तो जिथे असेल तिथे त्या राशीप्रमाणे त्याचं कमी जास्त होत असतं असं त्यांनी सांगितलं. अशी हे जरा एक थोडीशी वेगळ्या प्रकारची माहिती त्यांनी या ग्रहतारांची माहिती देत असताना दिलेली आहे. त्यांनी हेही म्हटलं की सूर्याचं अर्थात भ्रमण अर्थात चालू असतं आणि त्याच्या आगे मागे कोण जाणार हे ठरलेलं आहे. तिथे 60,000 ऋषी असतात. जेव्हा सूर्याचा रथ निघतो, अरुण त्याचा सारथी आहे, तर त्या रथाच्या समोर 60,000 वालखिल्ले नावाचे ऋषी असतात, जे नेहमी तिथे त्याच्या पुढे चालत असतात आणि ते अर्थात स्तुतीवचन स्वस्तिवचन असतात ते म्हणत असतात. अशा प्रकारे त्यांनी माहिती दिली. आणि त्याच्या जोडीला अर्थात ऋषी, गंधर्व, अप्सरा, नाग, यक्ष, राक्षस, देव असे यांच्या सगळ्यांची पेअर्स आहेत, जोडी ज्याला म्हणतो, की कुठल्या ऋषीने कुठल्या वेळेस जायचं हे ठरलेलं आहे, की सूर्य कुठल्या राशीमध्ये आल्यावर कोणी जायचं, सूर्य कुठल्या ठिकाणी आल्यावर कोणी जायचं. मग एक गंधर्व, अप्सरा, नाग, यक्ष, राक्षस, देव आणि ऋषी हे कोणी कोणी कधी कधी जायचं हे ठरलेलं आहे. आणि अशा प्रत्येक ठिकठिकाणी ते वेगवेगळ्या राशीमध्ये भ्रमण होत असताना वेगवेगळे हे सगळे जे लोक असते त्याच्याबरोबर चालत असतात आणि हे सगळे ऋषी जे आहेत ती त्याची स्तुती करत असतात, असंही त्यांनी माहितीमध्ये सांगितलेलं आहे. ह्या सर्वाच्या जोडीने त्यांनी अजून काही ग्रहांची पण माहिती दिली, की अनेक ग्रह आहेत. आपल्याला तर माहिती आहे की भरपूर असे ग्रह आहेत आकाशामध्ये, मोजावे तितके कमी आहेत. जेवढे आपल्याला माहिती आहेत ते आपल्याला माहिती आहेत, परंतु अनेक ग्रह असे असू शकतील की ज्याचा शोध पण नसेल लागला, शास्त्रज्ञांना सगळे मिळाले पण नसेल कदाचित. आणि अशा अनेक ग्रहांचं पण त्यांनी थोडं वर्णन केलं आहे, की कशी ग्रह आहेत, किती ग्रह आहेत, कोण आहेत, कोणाचं स्थान कुठे आहे हे पण त्यांनी सांगितलं आहे. की जसं बृहस्पती हा जो आहे त्याच्या वरच्या बाजूला शनी आहे, 2 लाख योजन इतके अंतर वाटतं. हे अंतर त्यांनी कसं शोधलं असेल त्यांना कमाल आहे. हे आपल्या ऋषीमुनींची कमाल आहे की कोण कुठला ग्रह किती अंतरावर. जसं बृहस्पतीच्यापासून 2 लाख योजन अंतरावरती शनी दिसतो. आता हे अंतर त्यांनी कसं मोजलं असेल. खरंच आपलं हे जे शास्त्र होतं ते किती प्रगल्भ होतं याचं उदाहरण. आणि तुम्ही जर बघितलं असेल की एक प्रकार आहे, मला वाटतं जयपूर आणि याला तुमच्या दिल्लीला काय का ते कुठलं म्हणतात, की फक्त सूर्याची सावली जी पण त्याला काहीतरी गार्डन, त्याचं नाव विसरलं मी, अतिशय प्रसिद्ध आहे जयपूर आणि दिल्लीला, की तिथे जर गेला तर तुम्हाला ॲक्युरेट आता किती वाजलेत हे फक्त ते सावलीवरून सांगतात. ते उद्यान आहे, त्या उद्यानाचं नाव विसरलं मी, पण ते अतिशय प्रसिद्ध आहे. तुम्हाला कोणाला आठवत असेल सांगा. एक जयपूरला आहे आणि एक जे आहे ते दिल्लीला आहे, की तिथे तुम्ही गेलात तर फक्त तो तुम्हाला जो गाईड चांगला असेल ना तुम्हाला दाखवेल किती वाजले, तो ॲक्युरेट सांगेल फक्त सावलीची कुठे आहे सूर्याची हे बघून. आणि ते तिथे अनेक गोष्टी तुम्हाला समजू शकतात, की कुठलं नक्षत्र कुठे आहे, काय चालू आहे, हे सगळं तो त्या फक्त गार्डन बनव, अशा प्रकारची ती गार्डन आहे. आणि ती जयपूरच्या राजाने पहिल्यांदा बनवली, म्हणून एक जयपूरला आहे आणि एक दिल्लीला आहे. असे 2च आहेत भारतामध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे ग्रह तारे
आणि आता करंट वेळ किती आहे हे दाखवलं जातं. मी हा 1982 साली बघितलेला, पण त्याच्यानंतर मग मला पण काही जायला मिळालं नाही. परंतु तो जे बघितलेलं मला अजून आठवतं, की अशा प्रकारचं गार्डन कुठेच नाही आहे. त्याचं नाव फक्त मी अनफॉर्च्युनेटली विसरलं. आपण हे भ्रमंती करता कदाचित आपल्याला आठवत असेल ते सांगा. त्या अशा प्रकारचं गार्डनचं प्रसिद्ध आहे पर्यटन क्षेत्रात, पण त्याचं मला नाव आठवत नाही. पण अशी 2च आहेत लक्षात ठेवा, एक दिल्ली आणि एक जयपूर. तुम्ही गुगलवर टाकला तर तुम्हाला मिळेल की अशा या शास्त्राशी निगडीत गार्डन कुठलं. पण ते जरूर बघा. आणि आश्चर्य वाटलं मला तेव्हासुद्धा की कुठल्याही प्रकारचं काहीही न वापरता फक्त त्यांनी करेक्ट सांगितलं की आता किती वाजले. फक्त सूर्याची सावली आणि त्याची दिशा बघून सांगितलं त्या गाईडने आम्हाला. थक्क झालो मी. खरोखर काय आपली हे शास्त्र, खगोलशास्त्र किती पुढे गेलं आहे याचं हे उदाहरणच आहे. आणि म्हणून ते त्यांनी जेव्हा हे सांगितलं आहे की बृहस्पती जो आहे त्याच्या 2 लाख योजनेत अंतरावरती शनी आहे, हे काय अगदी 100% बरोबर असणार. कारण आपलं खगोलशास्त्र हे खूप पुढे गेलेलं आहेच आहे. फक्त आपण ते विसरून गेलो आहोत, म्हणून सगळं आता आपण नवीन शोधतो आहे आणि नवीन करतो. नंतर त्याने असं म्हटलं की सप्तर्षी हा जो आहे त्याच्या वरच्या बाजूला 13 लाख योजन अंतरावरती ध्रुवलोक आहे. सगळ्याचं स्थान त्याने किती लाख योजनेवरती हे पण सांगून ठेवलं प्रत्येक गोष्टीचं. आणि अर्थात ध्रुवलोक हा प्रसिद्ध आहे. ध्रुवतारा हा आपल्याला सर्वांना माहीतच आहे. त्याच्यानंतर त्यांनी एका चक्राचं, ज्योतिष चक्र आहे शिशुमान नावाचं, याचं पण त्यांनी वर्णन केलं की असं एक चक्र आहे. अर्थात ते बघण्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे की ते कुठे बघायचं, कसं बघायचं. ग्रहतारे पण माहितीगार माणसाकडून घ्यावे लागते की कुठल्या ठिकाणी बघितलं तर काय दिसेल. तसं हे त्यांनी म्हटलं की एक शिशुमान नावाचं चक्र आहे. आणि हे जे चक्र आहे याचा आकार जो आहे तो जलचर प्राण्यासारखा आहे. गोलाकार आकार आहे. तोंड त्याचा खालच्या बाजूला आहे आणि शेपटीच्या टोकावर ध्रुव आहे. शेपटीच्या मध्यभागी काही अग्नी, इंद्र, धर्म असे सगळे आहेत, प्रजापती. असा हा शिशुमार जो आहे त्याच्या कटी प्रदेशामध्ये सप्तर्षी पण आहेत. सगळी नक्षत्र आहेत एका बाजूला. अशा अनेक गोष्टी त्या या शिशुमार चक्रामध्ये आहेत. त्याने असं म्हणलं की हे शिशुमार जे चक्र आहे, हे शिशुमार चक्र म्हणजे एक प्रकारे श्री विष्णूंचंच रूप आहे असं मानलं झालं आहे. अर्थात हे कुठे आहे हे ज्योतिषाला विचारावं लागेल की हे चक्र एक्झॅक्टली कुठे दिसतं. पण हे नक्की आहे, ज्यांना जाणकार आहेत त्यांना विचारावं. आणि त्याने असं म्हणलं की हे चक्र जे आहे त्याचं जर आपण दर्शन घेतलं संध्याकाळी आणि जर आपण त्यावेळेस जर एखादा मंत्र म्हणला, आता त्याने एक मंत्र पण दिला या ठिकाणी की कुठला मंत्र म्हणा की हे चक्र जर समजा तुम्हाला बघता आलं, याचा ठाव ठिकाणं जर समजा तुम्हाला समजला की या ठिकाणी आहे, तर त्याने असं म्हणलं की हा शिशुमार चक्राचं दर्शन घेणं म्हणजे भगवान विष्णूंचं दर्शन घेणं आहे. आणि तिथे जर तुम्ही दर्शन घेतलं, संध्याकाळी तो दिसतो ते चक्र, तर त्यावेळेस जर तुम्ही संध्याकाळी पवित्र होऊन जर मौन धरलं आणि जर एक मंत्र म्हणलात त्यांनी सांगितलेला, अर्थात तुम्ही दुसराही म्हणू शकता कारण त्यांचा मंत्र आपल्याला आला पाहिजे. भागवतामध्ये मंत्र आहे. अर्थात त्या मंत्राचा मी फक्त तुम्हाला अर्थ सांगतो आहे, मंत्र दुसऱ्या पुस्तकामध्ये. त्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण नक्षत्र मंडळाचा आश्रय कालचक्र स्वरूप सर्व देवाधिपती परमपुरुष परमात्म्याचे आम्ही नमस्कारपूर्वक ध्यान करीत आहोत. असा एवढाच मंत्र, छोटासा आहे बघा, किती छोटा मंत्र आहे. काय म्हणलं आहे की संपूर्ण नक्षत्र मंडळाचा आश्रय कालचक्र स्वरूप सर्व देवाधिपती परमपुरुष परमात्म्याचे आम्ही नमस्कारपूर्वक ध्यान करीत आहोत. एवढं म्हणा. आणि ते म्हणत असताना अर्थात तुम्ही त्या शिशुमार चक्राचं दर्शन घ्या आणि नंतर ह्या मंत्राचा जप करा असं त्यांनी सांगितलं. आणि या मंत्राचा जर आपण जप केला तर त्याचंही तुम्हाला फळ मिळू शकतं. त्यांनी असं म्हणलं की या मंत्राचा जर त्रिकाळ जप केला तर आपली पापं नक्कीच नाहीशी होऊ शकतात, कमी नक्कीच होऊ शकतात, असं त्यांनी त्याचं फळ पण दिलेलं आहे. त्यांनी असं म्हणलं की नित्य जर याचं पठण केलं तर तुम्हाला
दररोज केलेली पापंसुद्धा तुमची नष्ट होऊ शकतात किंवा होतात, असं पण त्यांनी या मंत्राचं फळ दिलेलं आहे. अर्थात हा मंत्र म्हणायचा तुम्हाला शिकावं लागेल. आणि अर्थात जर आपण श्रद्धेने हा मंत्र म्हणला, हे शिशुमार जर आपल्याला चक्र दिसलं, तर संध्याकाळी आपण हा म्हणू शकता. आणि म्हणला तर त्याचा परिणाम तर त्याने दिलेलाच आहे. असा छोटासा मंत्र आहे, पण तो भगवान विष्णूंचा मंत्र आहे आणि खूप चांगला आहे, असं त्यांनी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यांनी अजूनही काही ग्रहांचं वर्णन केलं आहे. त्याचं अंतर सांगितलं आहे की सूर्यापासून 10,000 योजने इतक्या अंतरावर राहू आहे आणि तो सुद्धा अर्थात फिरतोय नक्षत्रासारखं. आणि अर्थात हा आता आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारचा ग्रह आहे, की हा असुर होता आणि नंतर तो अर्थात या ग्रहामध्ये कन्वर्ट झाला. हा ग्रहसुद्धा खूप मोठा आहे, राहूसुद्धा 13,000 योजन एवढं त्याचं विस्तार आहे. आणि अर्थात हा जो आहे तो, जसं आपल्याला माहिती आहे की हा अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी तो सूर्य आणि चंद्र यांच्यावर तो आक्रमण करत असतो, हे तर आपल्याला माहिती आहे. आणि अर्थात आक्रमण करतो आणि तो त्यांना गिळंकृत करतो, असं वर्णन आहे. परंतु गिळंकृत करत असताना तिकडे भगवंताचं चक्र जे आहे ते भगवंताने तिथे आणून ठेवलेलं. आणि मग जेव्हा तो चक्र बघतो तेव्हा तो परत मागे फिरतो. पण जेव्हा तो क्षणभर थांबतो, त्याला त्याने असं म्हणलं की तो ग्रहणाचा काळ आहे, की जेव्हा ते ग्रहण ते पूर्ण लागलेलं असतं, मागे पण जात नाही आणि पुढे पण जात नाही. काही काळ ते असतं, ज्याला आपण स्टँड स्टिल अवस्था म्हणतो. ती जी अवस्था आहे त्याचं कारण त्याला ते चक्र दिसतं आणि तो तसाच उभा राहतो आणि नंतर मात्र हळूहळू तो मागे येतो, असं वर्णन भागवतामध्ये केलं. त्याच्यानंतर त्याने अजून एकाच अलौकिक अशा लोकाचं वर्णन केलं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारचे लोक आहेत, की अतल लोक आहे, वितल लोक आहे, सुतल लोक आहे, तलातल आहे, महातल आहे, रसातळ आहे आणि पाताळ आहे. त्यातला रसातळ आपण म्हणतो, रसातळाला गेला, किंवा आपण त्या आरतीमध्ये म्हणतो रसातळाशी गेला पृथ्वीला तू आणलंस वरती, अशी एक काहीतरी आरती आहे बघा दशावतारामध्ये, त्यात रसातळ हा शब्द आला आहे. आणि पाताळ आपल्याला माहिती आहे, पाताळ तर आपण म्हणतो काय पाताळ यंत्री, आपण वेगळ्या हिशोबात म्हणतो, परंतु पाताळ शब्द आपल्याला माहिती आहे. आणि सुतल लोक आपण भागवतामध्ये ऐकलं आहे की सुतल लोकसुद्धा आहे. तर असे हे अनेक प्रकारचे लोक आहेत. त्याच्यामध्ये हा जो अंतरिक्ष नावाचा एक लोक आहे, या अंतरिक्ष नावाच्या लोकाचं मध्ये अनेक यक्ष, राक्षस, पिशाच, प्रेत आणि भूत हे विहार करतात. अंतरिक्ष नावाच्या ह्या लोकामध्ये कोण विहार करतात? मी म्हटलं ना की प्रत्येक ठिकाणी वस्ती वेगवेगळे लोकांची, वेगवेगळ्या ह्या ठिकाणी वेगवेगळे लोक राहतात. अंतरिक्ष लोकामध्ये फक्त यक्ष, राक्षस, पिशाच, प्रेत आणि भूत हेच लोक तिथे विहार करतात, बाकी कोणीही जात नाही. नंतर त्यांनी बाकीचे पण सगळे जे आहेत मोठे मोठे असे अतल सुतल नावाचे जे काही सगळे तल आहेत त्यांचं पण काही काही त्यांनी वर्णन केलं आहे. त्यांनी म्हणलं की सगळे जे आहेत ना सगळे अतिशय मोठे आहेत. ते प्रत्येक 10,000 योजन इतकं त्यांची लांबी आणि रुंदी, सगळे अतिशय मोठे आहेत. आणि त्याच्यातले काही जे आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे स्वर्गापेक्षा पण जास्त सुख आहे. तिथे त्यांनी असं वर्णन केलं की काही ठिकाणी असं आहे की सगळ्या प्रकारचे लोक राहतात. असं नाही की फक्त भूत आणि प्रेत, सगळी लोक राहतात तिथे, सगळ्या प्रकारचे. गृहस्थाश्रमी लोक पण भरपूर आहेत. आणि त्या तळाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथली सगळे लोक अतिशय प्रेमळ आणि आनंदी असतात. आणि या ठिकाणी जो मनुष्य पोचतो त्याला सगळ्या प्रकारचे भोग भोगायची संधी आहे आणि ते भोगत असताना त्यांना कोणीही मध्ये विघ्न आणणार नाही, कारण हा भगवंताने बनवलेले आहेत. हे सगळे जे काय तलजीव त्यांनी वर्णन केलेत, वेगवेगळी स्थानं भगवंताने तयार केलीत. अर्थात
अशा प्रकारे त्याने बऱ्याच गोष्टीचं वर्णन केलं. त्याच्यामध्ये अतल नावाचं जे अजून एक लोक आहे, तिथे कोण राहतं तर मय दानवाचा पुत्र बल नावाचा असुर राहतो. बली नाही, बल हा एक असुर राहतो. याची गंमतशीर त्याने गोष्ट सांगितली की मय दानव आपल्याला माहिती आहे की मय हा खूप माया करायचा. त्याला खूप प्रकारच्या माया यायच्या. त्याने खूप प्रकारच्या काही गोष्टी केल्या आहेत. त्याने अनेक प्रकारची वाहनं बनवली आहेत. मयसभा प्रसिद्ध आहे. तर हा जो दानव होता त्याचा पुत्र होता बली. बली नाही, बली वेगळा आहे. तर याच्या बाबतीत त्याने असं म्हणलं की त्याने एकदा जांभई दिली तेव्हा त्याच्या तोंडामधून 3 प्रकारच्या स्त्रिया निर्माण झाल्या. राक्षस होता आणि त्यांचं वर्णन त्याने असं केलं की त्यातली जी एक होती जिचं नाव होतं स्वैरिणी, ती फक्त आपल्या वर्णाच्या पुरुषांशी रममाण व्हायची. दुसरी जी एक स्त्री निर्माण झाली अर्थात मायेने निर्माण केलेली कामिनी, ती अन्य पुरुषांबरोबर सुद्धा रमण व्हायची. आणि तिसरी जी निर्माण केली पुंश्चली, ही अत्यंत चंचल स्वभावाची, म्हणजे अर्थात तिला कुठल्याही प्रकारचा विधी निषेध नव्हता. अर्थात ही सगळी जी तलं आहेत त्या ठिकाणी भोगायसाठीच मनुष्य जातो. त्यामुळे हे अशा सगळ्या गोष्टीची निर्मिती तिकडे झालेली आहे की ज्यांना अशा काही गोष्टी भोगायची इच्छा आहे ती लोक अशा ठिकाणी पोचतात आणि इथे अशा प्रकारचा भोग त्यांना मिळू शकतो. त्याने हेही म्हणलं की त्या स्त्रिया ज्या आहेत त्या तिथे राहणाऱ्या सर्व पुरुषांना एक हटक नावाचा एक रस पण पाजतात, जेणेकरून ते त्याच्यामध्ये सतत दंग होऊन राहतात आणि फक्त एकच काम करतात, भोग भोगतात. ही सगळी सोय भगवंतानीच केली. अर्थात की ज्याने ज्या प्रकारचं पुण्य केलं आणि जी कामना ठेवली आहे त्याप्रमाणे तो करतो. आणि त्याने असं म्हटलं की हटक नावाचा जो रस आहे तो जर तिथे गेलेला जे व्यक्ती जेव्हा पितो तेव्हा त्याला प्रचंड मद निर्माण होतो आणि 10,000 हत्तीचं बळ आहे असं त्याला वाटत असतं. नसतं मुळात, पण वाटतं. आणि मग जेव्हा त्याला असं वाटतं की मी इतकं शक्तिवान आहे तेव्हा तो म्हणतो मीच ईश्वर आहे. आणि मग तो म्हणतो मी ईश्वर आहे, माझीच पूजा करा. अर्थात हे सगळं जे आहे ते या मयाने निर्माण केलेलं आहे या ठिकाणच्या काही गोष्टी. आणि असुर जे आहेत त्यांची वृत्ती अशाच प्रकारची असते. त्यांची वृत्ती जी आहे ती तामसी असते आणि तामसी वृत्तीला अनुसरूनच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या स्त्रियांचं निर्माण केलं आहे. तामसी लोकांना अशा प्रकारच्या गोष्टी आवडतात. हा रस निर्माण केला तो तामसी बनवण्याकडेच घेऊन जातो आणि त्याचं सेवन पण अशी तामसी लोकच करतात. आणि मग त्यांना ते मदांध होतात आणि मग जसे सगळे असुर म्हणतात मी ईश्वर आहे तसे हे लोक पण जेव्हा पितात अशा प्रकारचा रस तेही म्हणतात आम्हीच ईश्वर आहोत, कोणाची पूजा करायची नाही, माझीच करा. पण अशा प्रकारचा सुद्धा एक लोक आहे अतल नावाचा. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक लोक आहे म्हणजे राहण्याची जागा. तल म्हणजे जागा. त्याच्या आधी जे लावलं ते त्याचं नाव आहे. जसं अतल होतं, तल महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याचं नाव झालं की अतल. तसा अजून एक आहे लोक वितल. आणि हा जो वितल नावाचा लोक आहे तो त्याच्या खाली आहे. अतलच्या खाली वितल आहे. आणि हा जो लोक आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर तिथे प्रत्यक्ष भगवान शिवशंकर जे आहेत ते राहतात. अर्थात नेहमी राहत नाहीत पण त्या ठिकाणी ते कधी कधी वास्तव्याला येतात. आणि त्या ठिकाणी त्यांचं जे नाव आहे किंवा रूप आहे ते हटकेश्वर महादेव. हटकेश्वर महादेवाचं मंदिर कुठेतरी आपण नॉर्थला बघितलं, मला वाटतं कुठेतरी बघितलं आहे, कुठे ते लक्षात नाही, पण या नावाचं मंदिर नॉर्थला कुठेतरी आहे आणि आम्ही बघितलं आहे, आपणही बघितलं असेल कधीतरी. तर हे जे हटकेश्वर जे मंदिर आहे किंवा हटकेश्वर जे हे नाव आहे त्या प्रकारचे महादेव, त्या रूपातले महादेव जे आहेत ते या वितल लोकांमध्ये राहतात. आणि अर्थात ते राहत असताना आपले सगळे पार्षद म्हणजे भूत पिशाच सगळे बरोबर घेऊन राहतात. ते त्यांचे तेच लोक आहेत सगळे आणि ते त्या ठिकाणी राहतात. आणि तिथे एक अतिशय श्रेष्ठ अशी नदी आहे. आता भगवान शंकर शेवटी खूप मोठे भगवंत आहेत, त्यांच्या तेजामुळे तिकडे एक नदी पण निर्माण झाली आहे. तिचं नाव आहे हटकी. हटकी नावाची एक नदीसुद्धा आहे. असा हा एक
वितल नावाचा सुद्धा एक तिथे लोक आहे. वितल लोकाच्या नंतर त्याच्या खाली एक जो तल आहे त्याचं नाव आहे सुतल लोक. हा थोडासा माहीत असलेला लोक आहे. तर हा सुतल लोक आहे, याचं वैशिष्ट्य असं की तिथे राहण्याची जी जागा आहे त्या ठिकाणी बलिराजा राहतो. विरोचन पुत्र बली हा आपल्याला माहिती आहे. आणि सुतल लोक तर म्हणून माहिती आहे कारण बलिराजाला हा मिळालेला आहे. तर हा बली जो आहे ह्या सुतल नावाच्या लोकामध्ये राहत असतो आणि राहतो. आजही तिथे आहे तो. आणि अर्थात तो त्या लोकांमध्ये राहतो, पण तो देवाचा भक्त आहे. जरी असुर असला तरी पण तो देवाचा भक्त होता विष्णूंचा. आणि म्हणून तो या लोकात जरी राहत असला तरी पण या लोकात सुद्धा तो भगवंताचं स्मरण नेहमी करतो. भगवंताची भक्ती तो तिथे सुद्धा अगदी व्यवस्थित सर्व नियम पाळून धर्माप्रमाणे आज सुद्धा तो तिथे राहतोय आणि भक्ती करतो आहे. आणि हा लोक अर्थात भगवंतांनी स्वतःहून बलिराजाला दिलेला. जेव्हा त्याच्या डोक्यावर शेवटचा पाय ठेवला, तिसरं पाऊल, तेव्हा तो म्हणाला की आता कुठे जाऊ, कुठे जाशील. तेव्हा बली म्हणाला आपण जे कराल ते मला मान्य आहे. तेव्हा भगवान विष्णूने त्याला सांगितलं की तुला मी सुतल नावाच्या एका तलामध्ये राहण्याची पाठवतो. जो अर्थात पाय ठेवल्यावरती खाली गेला आणि अर्थात तो जमिनीमध्ये, ज्याला आपण म्हणतो पाताळात लोटलं. पण पाताळ लोक नाही तो. हा जो आहे तो सुतल नावाचा लोक आहे. पाताळ लोक अजून वेगळा आहे. अनेक प्रकारचे लोक आहेत. त्यातला हा जो सुतल लोक या ठिकाणी भगवंताने त्याला प्रत्यक्ष दिला आहे. आणि म्हणून या ठिकाणी अर्थात तो आजही आहे आणि आजही भगवंताची तो खूप चांगल्या प्रकारे उपासना करतो आहे. अर्थात हा अत्यंत असा पवित्र असा हा सुतल लोक आहे. आणि या सुतल लोकाला प्रत्यक्ष भगवंताने राहायला दिल्यामुळे तो फार पवित्र आहे. आणि अर्थात भगवंताने जरी त्याला खाली पाठवून दिलं, वर पाहता असं वाटतं की त्याला शिक्षा दिली आहे, त्याला खाली लोटलं नाही. त्याने पृथ्वीचं राज्य काढून घेतलं किंवा स्वर्गाचं राज्य त्यांनी परत घेतलं आणि इंद्राला देऊन टाकलं असेल, पण त्याला हा जो लोक भगवंताने दिला आहे तो भेट म्हणून दिला. त्यामुळे भगवंताची कृपा त्याच्यावर आहे. आणि त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो अत्यंत पवित्र असा लोक आहे. आणि त्याच्या जोडीला भगवंतानी अर्थात एक गोष्ट आणखीन केली. भगवंत म्हणाले मी तुझ्यावर कोपलेलो नाही, मी तुला कुठल्याही प्रकारची सजा देतो आहे असं तू समजू नकोस. उलट तुला माहीत असताना सुद्धा की मला जर तू हे 3 भूमी जमीन दिलीस तर तुझं काय खरं नाही हे तुला लक्षात आलं. तुला प्रत्यक्ष शुक्राचार्यांनी तुझ्या गुरूंनी पण सांगितलं की तू अशा प्रकारचं दान देऊ नकोस, तरी पण तू त्या गोष्टीकडे लक्ष न देता मला दान दिलंस. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खरोखर की एकदा का मनात संकल्प केला दान करायचा तर मग मागे हटता कामा नये. जर समजलं की मी दान दिल्यावर मला अमका होणार आहे पावले आणि आपण म्हणा नको 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 नको, मी दान देतो आहे पण हे नको नको, हे पैसे जर मी दिले तर मला पुढे शॉर्टेज निर्माण होणार आहे, मला नंतर खर्च आहे भरपूर, नको नको, गेलं कामातून. पण तसा बलिराजाने विचार केला नाही. त्याला समजलं होतं, त्याच्या गुरूंनी प्रत्यक्ष सांगितलं शुक्राचार्याने की हे दान देऊ नकोस. भगवान विष्णू आहेत, हे सगळे कपटधारी आहेत. तरी पण तो म्हणाला मी देणार. कारण का तर मी असा मनात संकल्प सोडलेला आहे की मी दान देणार. यज्ञ करताना जितकी लोक येतील त्या सर्वांना मी दान देणार हा संकल्प मी आधीच सोडला आहे. त्यामुळे कोणीही जरी मला मागितलं काहीही तरी मी देणार. आणि आता तर तुम्ही म्हणता हे भगवंत आहेत, मग याच्यापेक्षा याचक कुठला मोठा असणार आहे. आपण तर म्हणतो की याचक देव भव, असं आपण म्हणतो की देवच असतो, आलेला अतिथी देवो भव, याचक देवो भव. तर मग हा समजा प्रत्यक्ष भगवंत तुम्ही मला सांगता आहात, मग ह्याच्यासारखं पुण्यच नाही आहे. आणि म्हणून तरी ते दान अर्थात दिलं. आणि म्हणून भगवंत त्याच्यावर आनंदित झाले. आणि म्हणून भगवंताने त्याला असा एक वर दिला की जो त्यांनी सहसा कोणाला दिला नसेल. आणि त्याने असं सांगितलं की या ठिकाणी तू राहा, तुला सगळ्या गोष्टींचा उपभोग इथे घेता येईल. हा पवित्रता आहेच, पण तुला ती म्हणशील ती गोष्ट तुला मिळेल.
भोगांचा तर काय प्रश्न, तिथे फार तुच्छ गोष्ट आहे, पण तुझ्या मनातल्या प्रत्येक इच्छा इथे पूर्ण होऊ शकते. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की या सुतल तलाच्या दरवाज्यावर मी द्वारपाल म्हणून उभा राहील. ही किती मोठी गोष्ट आहे सांगा, की ज्या तिन्ही जगाचं पालन करणारा पालनकर्ते जे आहेत भगवान विष्णू यांनी असं सांगितलं की तुझ्या तलाच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे आणि मी स्वतः तिथे उभा राहणार आहे दरवाज्यावर, द्वारपाल म्हणून. किती मोठी गोष्ट आहे बघा. असा वर मिळणं काय साधी गोष्ट नाही. आणि म्हणून ह्या तलाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि असा हा तलसुद्धा अर्थात आहे. आणि हा जो सुतल लोक जो आहे हा वितल लोकाच्या खाली आहे. जसं मी म्हटलं की वितल लोक जो आहे तिथे भगवान शंकर राहतात आणि त्याच्या खाली जो आहे तिथे अर्थात बली राजा राहतो आणि अर्थात भगवान विष्णूंचं पण स्थान ते आहे. शंकर आणि विष्णू बघा दोन्ही एकामागे एक आहेत. दोन्ही देव एकाच्या जोडीला दुसरा देव आहे. कोणी लांब योजनेवरती नाही आहे. हां, द्वैत आहे त्यांचं, द्वैत आहे म्हणजे एक दोघं जण एकच आहेत. म्हणून तर भगवान शंकराने जिथे तल घेतला आहे त्याच्या लगेच खालोखाल जे आहे ते हा तल आहे असं वर्णन भागवतामध्ये. आणि अशा प्रकारे हा सुद्धा एक अतिशय पवित्र असा एक तल आहे. हे सगळे तल अर्थात आपल्याला दिसणार नाहीत, प्रश्न देत नाही आहे, पण हे सगळे अनेक प्रकारची लोक किंवा तल आहे. म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी जसं आपण भागवतामध्ये ऐकलं आहे की हे योगी जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे आपला देहत्याग करतात आणि जिथे त्यांना जायचं आहे त्या ठिकाणी ते ठरवतात आणि त्याप्रमाणे जातात. अर्थात ही त्यांची तेवढी कमांड आहे, भक्ती आहे म्हणा, म्हणून ते ठरवतात तिकडे जाऊ शकतात. मृत्यू पण ते ठरवून घेतात. आणि मला कुठे जायचं, जसं आम्ही ठरवतो की वसई स्टेशनला गेल्यावर कुठे जायचं, चर्चगेटला जायचं आहे का दादरला उतरायचं आहे का मला बोरिवलीला जायचं आहे, हे आम्ही ठरवतो आणि तिकीट काढतो. तसं ते ठरवतात की आम्हाला कुठे जायचं आहे. त्यांच्यासाठी ते तितकं सोपं आहे. तसं आम्हाला लोकल पकडणं कठीण, आम्हाला लोकल पकडणं पण कठीण आहे. फार गर्दी असते हल्ली सकाळी, त्यामुळे तीसुद्धा पकडणं हल्ली कठीण आहे आपल्याला. परंतु हे सगळे योगी महायोगी जे आहेत हे अशी वेगवेगळी जी जागा आहेत, तलं जे आहेत किंवा लोक ज्याला म्हणतात त्या सर्व ठिकाणी ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि राहतात. आणि असं आपणही करू शकतो, पण त्याच्यासाठी आपली तेवढी भक्ती पाहिजे, हे नक्की आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ऐकून ठेवा. जर आपल्याला संधी मिळाली तर आपण विचार करू शकतो की चॉईस करू शकतो. जेव्हा विचारलं देवाने की बाबा तुला आता मी कुठे घेऊन जाऊ, तर हे आपल्याला आठवायला हरकत नाही की अरे हे आम्ही वाचलेत भगवंता, 5-7 लोक आहेत बाबा. तर तुम्ही म्हणू शकता की मला परत एकदा रिव्हिजन कर, कुठले लोक आहेत सांग, मी येतो त्यातल्या एखाद्या ठिकाणी, असं म्हणू शकता तुम्ही. येईल आपल्याला कधीतरी कामी, अशी आपण आशा करायला हरकत नाही, नाही का. तर अशी ही सगळे स्थानं आहेत. आपण नेहमी चांगल्याचीच अपेक्षा करावी, नाही का. हे असं झालं तर काय हरकत नाही, आपली तेवढी भक्ती पण होईल ना. त्याच्या आधीचा भाग हा आहे की भक्ती आहे, तेवढी आपली भक्ती झाली तर किती छान मोठी गोष्ट होईल. तर अशी ही अनेक तल आहेत. आणि त्याच्यात आणखीन एक तल त्यांनी वर्णन केलं. आपण सुतल लोकाचं वर्णन ऐकलं की वितल लोक आणि सुतल लोक, पण त्याच्या खाली अजून एक लोक आहे, त्याचं नाव आहे तलातल. बघा किती लोक आहेत बघा. आणि त्याचा क्रम पण त्यांनी दिला की सुतल लोकाच्या खाली तलातल नावाचा लोक आहे. आणि या तलातल नावाच्या लोकामध्ये कोण राहतं आहे, तर मय राक्षस राहतो. दानवराज असं त्याचं वर्णन आहे. अर्थात तो होताच, मय राक्षस जो होता तो दानवराजच होता. आणि हा जो राक्षस आहे ह्याला राहण्याची ही जागा जी आहे ती अर्थात मिळालेली आहे. त्याचं दुसरी डिग्री काय की त्रिपुराधिपती अशी त्याला डिग्री आहे, कळले. दानवराज मय ही त्याची संपूर्ण डिग्री आहे आपल्या हिशोबात, उपाधी आहे त्याची ही सगळी. आणि असा हा दानव जो आहे तो सुतल लोकच्या खाली तलातल नावाच्या लोकांमध्ये राहत आहे. आणि हे त्याला कोणी दिलं आहे सांगा, तर त्याला हे लोक दिले प्रत्यक्ष भगवान शंकरांनी.
कारण भगवान शंकरांनी काय केलं की त्रैलोक्याचं कल्याण करण्यासाठी त्याची 3 लोकं उद्ध्वस्त केली. बरोबर आहे. त्रिपुराधिपती होता हा, करेक्ट. तर त्रिपुराधिपती होता, पण त्याच्या या 3 लोकांचा कोणी संहार केला? भगवान शंकरांनी. पण तो भगवान शंकराचा भक्तसुद्धा होता, हाही एक भाग होता ना. त्यामुळे भगवान शंकरांनी जरी हे सगळं केलं तरी पण त्याच्यावर त्यांचं प्रेम पण होतं, कारण भक्तीचं फळ तर काहीतरी द्यायलाच पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की त्यांना बाकी जे काय त्यांना करायचं होतं लोकांसाठी किंवा मानवासाठी किंवा स्वर्गातल्या देवांसाठी ते त्यांनी सगळं केलं. पण जोडीला त्यांनी काय केलं दुसरं की त्याला त्यांनी सांगितलं की तू माझा भक्त पण आहेस आणि भक्तीचं पण फळ मी तुला देणार आहे. बाकीच्या तुझ्या गोष्टी चुकीच्या असतील तर ते मी काय सहन करणार नाही, आणि माझं काम आहे लोकांना मदत करणं आणि त्यांचं वेलफेअर बघणं, आणि म्हणून मी तुझा हात सगळं उद्ध्वस्त करणार आहे, तुझा हे त्रिपूर वगैरे शासन करणार आहे. पण ते झाल्यानंतर जे आहे माझी कृपा पण तुझ्यावर होणार आहे. आणि म्हणून मी तुला असं ठरवलं आहे की या सुतल लोकाच्या खाली जे एक जागा आहे ज्याचं नाव आहे तलातल, या तलातल नावाच्या जागी तू राहायला जावंस असं मी तुला सांगतो आणि असा तुला वर देतो. आणि अर्थात भगवान शंकराने त्याला ते अलोकेट केलं. साधी गोष्ट नाही. जसं भगवान विष्णूने त्याला सुतल लोक दिला दुसऱ्या बलीला, तसं भगवान शंकराने हा तलातल नावाचा लोक या दानवराज मयाला दिला, आणि अर्थात त्यामुळे तो तिथे राहतो आहे. आणि मुख्य म्हणजे तो तिथे सुरक्षित आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. सुरक्षित आहे असं का म्हणलं आहे? असं तर त्या दानवाला कोणी काय करू शकत नाही, परंतु त्यांना भीती कोणाची आहे? ते फक्त भगवान विष्णूंचीच आहे ना. दानवांचा सगळ्या मोस्ट प्रॉबेबली सगळ्या दानवांचा वध बहुसंख्य जो आहे तो भगवान विष्णूनेच केला. काही लोकांचा इतरही देवाने केलं नाही असं नाही, पण त्यांनी असं म्हणलं आहे की त्याला कोणाचीही भीती तिथे नसेल, तो सुरक्षित असेल. कारण भगवान शंकराने त्याला सांगितलं की तू आता इथे ह्याच्यानंतर राहा, आणि हे त्यांनी सांगितल्यामुळे ते स्थान सुरक्षित झालेलं आहे की भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्रापासून पण त्याला भय नाही. कारण भगवान शंकराने त्याला एक प्रकारे वरदान केलं. आणि अर्थात भगवान शंकराचा आदर हे भगवान विष्णू नेहमीच करतात. दोघंही एकमेकाला खूप रिस्पेक्ट देतात, आपल्याला ते माहिती आहे. त्यामुळे भगवान शंकराने त्याला आशीर्वादित केल्यामुळे त्याला भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्राचं सुद्धा भय आता नाही. अन्यथा तेवढं एकच भय त्याला होतं, बाकी त्याला चराचरामध्ये कोणी काही करू शकत नव्हतं. परंतु तो आता निर्धास्तपणे तिथे राहू शकतो किंवा राहतो असं भागवतामध्ये म्हणलेलं आहे. असा हा लोकाचा आपण या वर्णन ऐकलं तलातल नावाच्या, आणि त्याच्या खाली अजून एक तळ आहे. गंमत आहे की नाही की या तलाच्या खाली तलातलाच्या खाली अजून एक त्याचं नाव आहे महातल. आणि महातलामध्ये कोण राहत आहे? सर्प. सर्प राहत आहेत. त्यांची आई कोण होती? कद्रू. कद्रू ही त्यांची आई, आणि तिचे हे सगळे पुत्र. आणि हे सगळे राहतात कुठे? आता आपण म्हणतो ना की सर्प पाताळामध्ये असतात, हे तर आपल्याला माहिती आहे की पाताळाचा राजा आहे वगैरे आपण म्हणतोच ना. ती सत्य गोष्ट आहे, पण एक्झॅक्टली कुठे राहतात? की जसं भारतात राहतात म्हटलं तर भारत खूप मोठा आहे, अनेक स्टेट्स आहेत. अमेरिकेत राहतो म्हटलं तरी अमेरिकासुद्धा खंडप्राय देश आहे. तिथे कुठे राहतो हे जसं आहे तसं पाताळामध्ये नक्कीच सर्प राहतात किंवा नाग साप राहतात. हे असं तर वर्णन आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे महाभारतातसुद्धा. पण ते एक्झॅक्टली कुठे राहतात? तर महातलामध्ये राहतात. महातलामध्ये ते राहतात, आणि अर्थात ते कद्रूपासून उत्पन्न झालेले आहेत. आणि इथे अर्थात हे सर्व सर्प जे आहेत ते अर्थात तामसी आहेत. त्यांच्यामध्ये विष आहे, त्यांच्यामध्ये क्रोध आहे, आणि त्याच्यातील काही जे महानाग आहेत ते तर खूपच खतरनाक आहेत. स्वभावाने पण ते घातकी आहेत. विष तर भरपूर आहेच आहे, पण स्वभावाने पण ते त्यांच्या विषयासारखेच आहेत. जसं त्यातली काही नावं आपल्याला माहिती आहेत. त्यांनी दिली आहेत की कुहक नावाचा एक नाग राहतो,
तक्षक राहतो. तक्षकाचं नाव माहिती नाही का? मुळात ही भागवत कथा निर्माण होण्यामध्ये तक्षकाचा खूप मोठा हात आहे नाही का? तक्षकाचाच तर दंश होणार आहे कोणाला? परीक्षित राजाला. आणि म्हणून तर भागवत सांगितलं गेलं. असा हा तक्षक जो आहे तो पण तिथेच राहतो. कालिया आपल्याला माहिती आहे. द्वापार युगामध्ये कालियाचं वर्णन आहे की भगवंतांनी कशा प्रकारे कालियाचं मर्दन केलं. महानाग हा सुद्धा हा जिवंत आहे. अर्थात त्याला भगवंतांनी मारलं नाही. भगवंतांनी फक्त त्याला शासन केलं आणि सोडून दिलं. अर्थात त्याचं कारण तो स्वतः पण शरण आला आणि त्याच्या सगळ्या पत्नी शरण आला. मुख्य म्हणजे पत्नीच शरण आल्या पहिल्या. त्यांनी येऊन प्रार्थना केली, महाराज आमच्या पतीला तुम्ही शासन केलं, हे चांगली गोष्ट केली. तो शासन करण्याचाच लायक आहे. तुम्ही त्याला अजून थोडं शासन करा, माझं काय म्हणणं नाही, फक्त त्याला मारू नका. पण त्याला जर आपण मारलं तर आम्ही अनाथ होऊ. तेव्हा आम्ही विनंती करतो की याला शासन करा, त्याच्या लायक आहे. आम्ही त्यापासून तुम्हाला दूर करत नाही, परंतु देहांत शासन देऊ नका. हे सर्व नागपत्नींनी त्यांना सांगितलं. आणि अर्थात भगवंतांनी त्याची प्रार्थना ऐकली त्या स्त्रियांची. आणि कालियाला त्यांनी शिक्षा दिली नक्कीच. त्याचं रक्तबंबाळ झालं सगळं शरीर नाचल्यावरती, फण्यावरती. त्याचा सगळा तोरा उतरला. तो स्वतः पण भगवंताला शरण आला. पण कदाचित तो एकटा शरण आला असता तर त्याला भगवंतांनी शासन दिलं असतं. पण त्याच्या स्त्रिया सगळ्या शरण आल्या आणि त्यांनी सांगितलं की याला जीवदान द्या, म्हणून भगवंतांनी त्याला जीवदान दिलं. आणि मग तो अर्थात त्या यमुनेच्या डोहामधून तो लांब निघून गेला. आणि मग त्याची राहण्याची जागा जी आहे ती ही आहे, महातल. आणि या ठिकाणी सगळे अशा प्रकारचे सर्प आहेत बघा, सगळे महानाग. सर्प नाही ते महानाग आहेत. तक्षक पण तसाच होता. अतिशय असं मानलं जातं की तक्षक हा अतिशय घातकी असा नाग होता. स्वभावाने पण घातकी होता, महाविषारी तर होताच होता. कालिया पण तसाच. पण सगळे नाग नव्हते, लक्षात ठेवा. काही नाग तसे होते, पण बाकी चांगले पण अर्थात भरपूर होते, यात शंका नाही. आणि या ठिकाणी त्यांना राहण्याची जागा मात्र मिळाली आणि तिथे ते आजही राहतात असं त्यांनी म्हणलेलं आहे. आणि याच्या खाली अजून एक तळ आहे. महातलाच्या खाली अजून एक तळ आहे आणि त्याचं नाव आहे रसातळ. आपण म्हणतो रसातळात, आपण म्हणतो की गेला खाली, रसातळातच गेला म्हणतो आपण, नाही का? रसातळात गेला म्हणजे एकदम खाली, जो काय बूड असेल तिकडे पोचला खाली. आणि म्हणून त्यांनी हे म्हणलं की त्याच्या खाली जो तळ आहे त्याला रसातळ म्हणलं. म्हणजे किती तळ आहेत बघा. आपण म्हणतो खाली गेला, पण कुठे गेला? इतके तळ आपण ऐकले. विठ्ठल तल, आमका तल, सुतल तल, महातल आणि रसातळ आता. आणि हा रसातळ जो आहे याच्यामध्ये सुद्धा राहणारे जे लोक आहेत ते सगळे दैत्य आणि दानव आहेत. त्यामध्ये पणी नावाचा दैत्य आणि त्याच्याशी निगडीत जे इतर दानव होते हे सगळं तिथे राहतात. आणि अर्थात ते राहायचं स्थान त्यांना अर्थात मिळालेलं आहे. आणि दैत्य जे आहेत ते अर्थात नेहमीप्रमाणेच भगवंताचे किंवा सर्व देवांचे शत्रू आहेत. त्यांचं वैशिष्ट्यच ते आहे की ते असतात खूप शक्तिवान असतात, धाडसी असतात. त्यांना अनेक प्रकारची माया पण येत असते. पण ते सगळे जे आहेत ते सगळे देवांचे शत्रू आहेत. हे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य. सगळे एखादा अपवाद सोडल्यास सन्माननीय अपवाद आहेत. जसं आपण बघितलं की एक दोन जे होते ते भगवंताचे भक्त होते. जसा बलिराजा असुरच आहे पण देवाचा भक्त, प्रल्हाद देवाचा भक्त, असे काही लोक होते, नो डाऊट. पण हे एक्सेप्शन आहे. बाकी सगळे झाडून जे आहेत ते सगळ्या देवांचे शत्रू. आणि हे सगळे जे राहतात ते रसातळ नावाचं जे एक तल आहे त्या तलामध्ये ते राहतात. आणि अर्थात भगवंताचे त्यांना भय आहे. वाईट कृत्य करणाऱ्या माणसाला नेहमीच भय असतं, नाही का? जे वाईट कृत्य करत नाहीत त्यांना भय नसतं. ते निर्भय असतात. ते कुठे जाऊ शकतात, काही करू शकतात. कारण त्यांच्या मनात पाप नाही, त्यांनी पाप केलेलं पण नाही.
पण ज्यांनी पाप केलेलं आहे किंवा ज्यांना पाप करायची इच्छा आहे ते नक्कीच लपतछपतच करतात. इकडे बघ तिकडे बघ, कोण नाही आहे ना, चला आता करूया, असं करावं लागतं. कारण पाप मनामध्ये पण आहे आणि म्हणून जे आहे ते त्यांना अशा प्रकारे करावं लागतं. आणि हे जे दैत्य आहे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं की हे सगळे महापापी किंवा त्यांच्या मनामध्ये भगवंताचा द्वेष आहे आणि म्हणून ते लपतछपतच राहतात, नेहमी भयामध्ये सतत असतात. कारण सतत मनामध्ये इच्छा इतरांचा वाईट करायचं. जेव्हा इतरांचा वाईट करायची इच्छा असते तेव्हा आपल्या मनात भय थोडं असतंच ना, की करतोय मी वाईट पण चांगली गोष्ट नाही आहे थोडं माहीत असतं, तरी पण वाईट करायची इच्छाशक्ती प्रबळ असते ना. आणि त्यामुळे वाईट होत असतं. त्याचं कारण हेच आहे ना, सत्संगती किंवा संगती. त्यांच्याबरोबरचे जे संगतीमध्ये जे लोक असतात ते सगळे दैत्यच आहेत. आणि मग एक दैत्य काय आणि दोन दैत्य काय, सगळ्यांचे विचार एकच, सगळी तामसी वृत्ती. त्यामुळे अशा योजना तयार केल्या की त्याला ह्याला त्रास द्या की त्याच्या दुसरं दैत्य त्याच्यापेक्षा सुपीक आयडिया करेल की अजून नाही असून ॲडिशन करूया, त्रास करता देता येईल, माझ्याकडे अजून छान आयडिया आहे. कारण सगळे एकाच प्रकारची वृत्तीचे आहेत. म्हणून संघ करताना नेहमी बघायला पाहिजे की त्या माणसाची वृत्ती कशी आहे. जर तो सात्विक गुण असलेली जर व्यक्ती असेल तर तुम्ही सात्विकच बनाल ना. कारण संगतीचा परिणाम पहिला घडतो, बाकीच्या गोष्टीचे परिणाम व्हायला वेळ लागतात, पण संगतीचा परिणाम सर्वात लवकर घडतो. म्हणून संगती ही सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे. आणि सगळे जे असुर आहेत ते एकत्रच राहतात. समान प्रकारचं ज्यांचं मन आहे किंवा समान प्रकारचं शील आहे, समान प्रकारची वृत्ती आहे, असे सगळे एकत्र राहतात. आणि म्हणून त्या सगळ्यांच्या मनात एकच पाप असल्यामुळे त्यांना सतत भीती वाटत असते. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की ते इथे राहतात परंतु ते सतत लपून छपून राहतात. आणि अर्थात त्याचं कारण त्यांना भगवंताची भीती असते की त्याला माहिती आहे की आम्ही दुष्ट आहोत, आमच्याकडे शक्ती भरपूर आहे, मायावी शक्ती आहे, परंतु चांगल्या लोकांचं रक्षण करण्याचं काम भगवंत करतोच आहे आणि भगवंताची शक्ती आमच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे जर आम्ही भगवंताच्या लोकांना त्रास दिला विशेषतः तर भगवंत लगेच येईल धावून. आणि म्हणून ते लपून राहतात. म्हणून ते लपून छपून इथे राहतात आणि अशा प्रकारची कृत्य करतात. आणि या जागेचं नाव आहे रसातळ. हा तो रसातळ नावाचा भाग आहे. आणि रसातळाच्या खाली अजून एक पाताळ आहे. आणि तिथे कोण राहतं सध्या? तिथे राहतात कोण? त्यांनी सांगितलं आहे की तिथे सगळे महानाग राहतात. महानाग, शंखचूड, श्वेत महाशंख, कुलिक शंख, अश्वत्थ यांची नावं पण आपल्याला माहिती नाही, कंबल, देवदत्त असे महाभयानक, अतिशय क्रोधी आणि भरपूर मोठे मोठे फण्या असलेले नाग राहतात. त्यातल्या कोणाला 5 फण्या आहेत, कोणाला 7 आहेत, कोणाला 10 आहेत, कोणाला 100 आहेत आणि कोणाला 1000 पण आहेत. अशा प्रकारचे पण नाग आहेत. अर्थात सगळे दिव्य नाग आहेत, ते काही साधे नाग नाही आहेत, सगळे दिव्य नाग आहेत. त्यांच्याकडे शक्ती अद्भुत असते. आणि अर्थात या सर्व नागांचा प्रमुख नाग असेल कोण तर वासुकी. वासुकी नाग जो आहे तो अर्थात त्यांचा राजा आहे असं मानलं जातं आणि तो आहेच आहे. आणि असा हा वासुकी यांचा प्रमुख आहे. पण वासुकी दुष्ट नाही, हे दुसरं वैशिष्ट्य. बरोबर आहे. तो चांगला होता पण त्याचे दुर्दैवाने त्याची बाकीची लोक तितकीशी चांगली नव्हती. त्यातला एक शेषनाग आपल्याला माहितीच आहे की शेषाच्या जर शरीरावरती भगवंतांनी शयन केलं. शेष पण महानागच आहे ना, पण तो सुद्धा भगवंताचा भक्त आहे. म्हणून तर म्हटलं की आसुर आणि अशा प्रकारामध्ये सुद्धा काही लोक अपवादात्मक भगवंताचे भक्त आहेत. जसं नागयोनीमध्ये शेष जे आहे तो भगवंताचा भक्त, परमभक्त, आणि वासुकी पण परमभक्त. असे काही नक्कीच आहेत चांगले नाग की ते भगवंताचे खूप भक्त आहेत, पण त्यातले बरेचसे नसतील सुद्धा. पण असे जे नाग आहेत त्यांना वेगवेगळी शक्ती आहे आणि काही लोकांना हजारो मणी आहे, हजारो
फण्या आहेत, असे पण नाग आहेत. आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी त्यांना सूर्यप्रकाशाची गरज लागत नाही. इथे फक्त प्रकाश जो आहे तो या नागांच्या फण्यांवर जे मणी आहेत त्या मण्यांच्या प्रकाशामुळे हा संपूर्ण लोक जो आहे तो प्रकाशित झालेला आहे. नागमणी असतो हे आपण ऐकलेलं आहे, पण असतात अर्थात असं दिव्य नाग असतात ते, त्यामुळे ते दिसणं कठीण आहे. हे सगळे नाग साधे नाहीत, हे सगळे दिव्य नाग आहेत. परंतु नक्कीच असे नाग असतात यात शंका नाही आहे. आणि असे जे दिव्य नाग असतात त्यांच्या डोक्यावर मणी असतो आणि त्या मण्यामध्ये बरीच शक्ती असते, त्यातून अनेक गोष्टी होऊ शकतात. पण एक महत्त्वाचा भाग म्हणजे मणी प्रकाशित असतो आणि त्यामुळे सर्वत्र उजेड पसरतो. आणि हा जो पाताळ लोक आहे या ठिकाणी सुद्धा जे नाग राहतात त्यांच्या केवळ मण्यांच्या प्रकाशामुळे तो संपूर्ण लोक जो आहे तो प्रकाशित झाला आहे. तिथे अंधार नावाचा भागच नाही आहे. अंधार तिकडे पडतो जिथे आपण सूर्यावर अवलंबून असतो. परंतु यांचं हे जे लोक आहे हा पाताळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो आहे तो कधीच अंधार पडत नाही, कारण ते नाग तिथेच राहतात कायमस्वरूपी आणि त्यामुळे तो नेहमी प्रकाशित असतो. आणि तो प्रकाश अर्थात फक्त या सर्व महानागांच्या फण्यावर असलेल्या ह्या मण्यांमुळे हे सगळे प्रकाशित होतात. अशा प्रकारे हा पाताळ नावाचा सुद्धा लोक आहे. असे हे अनेक प्रकारचे लोक जे आहेत ते आपल्याला त्याचं वर्णन खूप चांगल्या प्रकारे भागवतामध्ये केलं आहे. माझ्या मते जरी वर्णन असलं तरी पण हे वर्णन खूप चांगलं होतं माझ्या मते. म्हणजे मला सांगताना पण जर चांगलं वाटलं, म्हणजे तुम्हाला ऐकायलाही चांगलं वाटत असेल असं मला वाटतं नक्कीच. कारण वर्णनात्मक जे अध्याय आहेत ते ऐकताना थोडंसं आपल्याला कंटाळा येऊ शकतो, परंतु भागवतामध्येच मुळात हे खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलेच आहेत. आणि त्यामुळे सांगतानाही मला आनंद येत होता की खरंच किती सुंदर अशा प्रकारचं हे माहिती दिली आहे. आणि असे हे अनेक लोक आहेत. त्याच्या पुढे सुद्धा अजून काही माहिती आहे आणि माझ्या मते आता पुढे जे काही लोक आहेत त्या लोकांमध्ये एक नरक नावाचा सुद्धा भाग येणार आहे आणि त्याचंही वर्णन इथे येणार आहे पुढल्या अध्यायांमध्ये. आणि मग तो जो नरक लोक आहे ज्याचा आपण ऐकून आहोत तो नरक लोकसुद्धा कसा आहे, त्या नरक लोकाचं वैशिष्ट्य काय आहे, नरक किती प्रकारचे आहेत. जसे हे इतके आपण सगळे बघितले की अतल वितल आणि कितीतरी लोक आपण बघितले, रसातल, तल, अतल, तलातल, महातल आणि पाताळ, इतके आपण सगळे रस बघितले, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये हा जो नरकाचा जो एक भाग आहे तो पुढे येणार आहे की नरकामध्ये काय आहे आणि तिथे काय चालतं आणि हा कशा प्रकारचा आहे हे सुद्धा वर्णन पुढच्या आपल्याला अध्यायामध्ये ऐकायला मिळणार आहे. आणि अर्थात आपण ते महाराजांच्या कृपेने नक्की ऐकूया. या ठिकाणी आपण मात्र आता स्वल्पविराम घेऊया, कारण तो जो पुढचा भाग आहे तो सुद्धा खूप मोठा भाग आहे, तर तो आपण एका एपिसोडमध्येच ऐकूया. त्यामुळे आता आपण त्याला स्पर्श न करता या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया आणि थांबूया. श्रीराम समर्थ. ही जी काही सेवा झाली आजची ही सगळी सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. आपल्या कृपेने झाली आहे, कळत नकळत तरी पण माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा करा. आणि माझ्या आणि आमच्या सर्वांच्या सेवेच्या सर्व प्रकारच्या आपण स्वीकार करावा आणि अशीच सेवा आम्हा सर्वांकडून आपण करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. स्वीकार करावा. श्रीराम समर्थ. श्रीराम. या अध्याय